आखिरी शेवटी भाऊचा हत्ती काना झाला आणि भाऊची जिरली याची जिरणार नाही, कारण की हा रावणाचा पण पुढचा आहे. रावणाकडे पण सोन्याची लंका होती, पुष्पक विमान होतं, पण तरी त्याने इतका माजलपणा नाही केला. आता मी या गाढवाला काय सांगणार आहे, याला किती सांगा तर आपलं तोंड दुखणार आहे आणि याला काही कळणार नाही, कारण की गाढवा समोर वाचली गीता, खालचा गोंधळ बरा होता. स्वतःच्या जीवाची कमाई आणि बापाची कमाई यातलं फरक आहे. अरे आम्हाला पण माहिती आहे ते स्वतःच्या जीवावर कशी घेतली गाडी, बारीक बारीक पोरांना सट्ट्याचा नाद लावून. कमी दरात घेतलेली चाय पत्ती सुगुणच्या नावाखाली मोठ्या दरात विकतो तू, आणि तू आम्हाला शिकवतो का मेहनतीची कमाई? हे ज्याला सांग, ज्याला हे तुझे काळे धंदे माहिती नाही. काळ्या नवीन शाखा चालू होत आहे आणि जुन्या शाखा बंद होत आहे, हे समजा महाराष्ट्राला माहिती व्हावं. आता राहायला विषय याची गाडी कानी व्हायचा, याची गाडी कानी झाली काही यानं पाडली गाडी, ते विषय वेगळा आहे. पण यानं त्या गाडीचे इन्शुरन्स काढलेले आहे, त्याचा पैसा येणारच आहे ना, याचं काही नुकसान होऊ शकत नाही ना. आणि जर आपण याला काही बोललो तर यानं 2 कुत्रे बाळून ठेवले, ते 2 कुत्रे आपल्या अंगावर असे भुगताना की काय सांगतो तुम्हाला. अरे त्या प्रतीक शिंदेची गाडी कुठंतरी पलटी झाली, त्यानं पलटी केली, ड्रिफ्ट मार पलटी केली. अरे त्यानं 5-50 लाख रुपये घेऊन स्वतःच्या जीवावर गाडी घेतली. आता त्या पलटी करल, इरीट ढकलल, नाहीतर तिकडं त्या इलॉन मस्क सोबत आकाशात पाठवल. तुम्हाला काय फरक पडतोय? अरे भावा ते सगळं खरंय, पण तू त्याची गांड गाऊन चाटतोय एवढी काय मजबुरी तुझी? हा, आणि हे दुसरं कुत्रा बघा, प्रत्येक शिंदेबद्दल वाईट बोलणारे, ट्रोल करणारे, घाण कमेंट करणाऱ्यांना फक्त एकच सांगणार की बराबरी करा, बदनामी करू नका, जळू नका. आता तुम्हाला माहिती आहे की बापाची बराबरी होत नाही, त्यामुळे तुम्ही बदनामी करताय, काय अडचण नाही. एखाद्याचा ट्रोलिंग करणं, रोस्ट करणं, एखाद्याचा कंटेंट असू शकतो. अरे मी पण तुला हेच सांगतोय भावा, तू जर मला गांड दाखवत असेल तर मी तुझी गांड मारणारच आहे ना. हेच तर आमचं काम आहे. प्रत्येक शिंदेचं काम काय, आम्हाला गांड दाखवणं, आणि आमचं काम काय आहे त्याची गांड मारणं. हेच तर आमचं काम आहे. आमचं सगळे रोस्टर लोकांचं हेच काम आहे की प्रत्येक शिंदेची गांड मारणं, आणि तू तुझं काम कर, त्याची गांड चाट, नीट गांड चाट त्याची. त्याच्यासाठी बोलतोय मी, तर बराबरी करा, बदनामी आणि वाईट कमेंट करत जाऊ नका. कसं माहिती आहे का, कमेंट असं चेक करत होतो, बेकार वाटलं त्यामुळे व्हिडिओ टाकतो, नाही तर. अरे लोक अशी कमेंट का करताय? तू चुकीचं वागतोय, चुकीचं करतोय म्हणून लोक अशी कमेंट करताय, हे तुला कसं कळन? त्या चाटणं पहिले बंद कर, तुला कळून जाईल. आणि हा म्हणतोय बरोबरी करा, मग त्याला चुकीचं ठरवा. अरे चिवत्या, जर आमदाराची चुकी काढायची असेल तर आपला स्वतः आमदार होणं पडत, मग सांगणं पडन का चुकीचं करतोय म्हणून तू. अरे तू का चाटणं बंद करायला पाहिजे तू त्याचं. काय लोक ह्याला माज म्हणतात, माज नाही भाऊ, तुला कमावले म्हणून टेन्शन नाही. अरे चौथी नापास, यालाच माज म्हणते, यालाच माज म्हणते. कसं कळण या लावड्याला. कोणी किती हिटला नाही रुबाबती आता हटला. हॅशटॅग ट्रिपल एक्का. गाडी म्हणले की लोकांकरता लक्ष्मी असते, दिवस रात्र लोक मेहनत करताय गाडी करता, आणि हा वाढकाऊ काय करणार मी याला. आता महाराष्ट्रामध्ये भले लोक श्रीमंत आहे, याच्यापेक्षा लाखपट श्रीमंत लोक आहे, पण ते आज काही करत नाही. पण याला कधी कळत नाही रे, कधी अक्कलीन देवा याला, मग काहीच कळत नाही राव. याची गाणमस्ती कधी जिरणार नाही, कारण की लोकांना त्याला इतकं डोगर गेले की आता याची गाणमस्ती कधीच जिरणार नाही. असंच रे नेऊ, आणि तो त्याचं काम बरोबर करतोय, आम्हाला कॉन्टेंट देतोय, आम्ही त्याची गाण मारा म्हणून, चांगली गोष्ट आहे. आता परत सोशल मीडियावर चालू होईल माज मोडला का माज. भाऊ ही दुसरी वेळ आहे. मागच्या वेळेस कमबॅक करून कसा जिरावला होता सगळ्यांचा, आणि राहिला विषय माराचा. साम्राज्य स्वतःचे जेव्हा असलं ना, माज कधीच मोडत नाही, उलट माज कराय अजून मजा येते. जस्ट वेट अँड वॉच. हॅशटॅग 111 कमिंग सून. तू ज्यांच्या जीवावर उडतोय त्यांनी जर तुझे व्हिडिओ पाहणं बंद केले ना तर लवडे लागन तुझे. हे कलियुग आहे, इथं भल्यांचा माज गेला, तुझा पण जाईल. वेट अँड वॉच. तुम्हाला काय वाटलं हरला? अरे हत्ती गेला, आता घोडा आणतो. हॅशटॅग ट्रिपल एक्का. आता आपण याच्या कमेंट वाचूया. प्रत्येक कमेंटमध्ये शिवे, प्रत्येक कमेंटमध्ये त्याला खालचं लेवलचं बोलले गेलेलं आहे, आणि इतकं खराब बोलले गेलेले आहे. त्याच्या लायकीप्रमाणे त्याला बरोबर शिव्या दिलेल्या आहे लोकांना. आणि जर तुम्हाला अशी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब सगळं करून टाका आपल्या चॅनलला, आणि तुम्हाला अशीच व्हिडिओ नवीन भेटत राहील. आणि नेक्स्ट व्हिडिओ कशाला लागतो ते पण सांगा, आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय. आता गाडी पलटी झाली, हो द्या. काही शेमने मला नाव ठेवायला लागले परत. अरे गाडी माझी, मी. अरे प्रतीक, तू गू जरी खाल्ला ना तरी आम्हाला काही अडचण नाही.